ज्याप्रमाणे दिवाळी संपत आलेली आहे त्याप्रमाणे कोल्हापुरातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे। राजकीय विद्यापीठ असणाऱ्या कागल तालुक्यात नव्याने तयार झालेला मतदारसंघ म्हणजे माकवे जिल्हा परिषद मतदारसंघ। हा मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष म्हणून आरक्षित झालाय। या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार संजय बाबा घाटगे यांचं प्राबल्य जरी दिसत असलं तरी शाहू ग्रुपचे समरजित सिंह घाटगे आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचाही गट सक्रिय आहे। या मतदारसंघामध्ये पक्षीय पातळीवर राजकारण न होता गटातटाचे राजकारण नेहमीच पाहायला मिळते। यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माकवे जिल्हा परिषद मतदारसंघातून मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आणि गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कुरुकली गावातील विकास पाटील हे देखील इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। बिद्री कारखान्याचे माजी संचालक आणि कुरुकली गावचे सरपंच राहिलेले कैलासवासी हंबीराव पाटील यांचे चिरंजीव असणारे विकास पाटील यांच्या पत्नी बिद्री कारखान्याच्या माजी संचालक होत्या। दुसरीकडे संजय बाबा घाटगे गटाचे नेते अन्नपूर्णा जॅगरीचे संचालक ए.वाय. पाटील यांचे चिरंजीव नितीन पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। नितीन पाटील हे माकवे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत। तसेच त्यांच्या वडिलांनी पंचायत समिती सदस्य आणि सरपंच पद देखील भूषवलेलं आहे। दुसरीकडे गावात 2 दूध संस्था, 1 सेवा संस्था, पतसंस्था आणि 10 मजूर संस्था तर आई रंजना पाटील या बिद्री कारखान्याच्या विद्यमान संचालक असून मजूर फेडरेशनच्या 5 वर्षे चेअरमन पद त्यांनी भूषवलेलं आहे। आणि स्वतः नितीन पाटील हे 15 वर्ष ग्रामपंचायत सदस्य आणि 2.5 वर्षे उपसरपंच पदावर कार्यरत होते। या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। आता यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शिवानंद माळी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। समरजित सिंह घाटगे यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा मोठा सक्रिय सहभाग दिसून आला होता, त्यामुळे पक्षामध्ये त्यांना महत्त्वाचं स्थान आहे। यानंतर समरजित सिंह घाटगे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मळगे येथील उद्योगपती दिगंबर अस्वले हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। कीर्तन महोत्सव आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिगंबर अस्वले यांनी मोठा जनसंपर्क तयार केला आहे। ते मळगे गावचे उपसरपंच राहिले आहेत। नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांचे चिरंजीव दिग्विजय पाटील हे देखील भाजपकडून जिल्हा परिषद लढवणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। ज्यांनी बिद्री कारखान्याचा पाया रचला ते विश्वनाथराव पाटील यांचे ते नातू आहेत। त्याचबरोबर वडील प्रवीण सिंह पाटील यांनी बिद्री कारखान्याचं उपाध्यक्ष पद भूषवलेलं आहे आणि सध्या विद्यमान संचालक आहेत। मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पद, शेतकरी संघाचं अध्यक्षपद अशा अनेक पदांवर त्यांनी काम केल्यामुळे सामाजिक आणि राजकीय वारसा दिग्विजय पाटलांना लाभलेला आहे। तालुक्यात अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। युवकांमध्ये त्यांची खास ओळख निर्माण झाली आहे। खरं तर माकवे जिल्हा परिषद मतदारसंघ हा बानगे मतदारसंघ होणार होता, मात्र आलेल्या हरकतीनंतर माकवे मतदारसंघ करण्यात आला। जर बानगे मतदारसंघ राहिला असता तर उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील हे मुश्रीफ यांचे निकटवर्तीय आणि माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती अमृतसिंह घाटगे हे या निवडणुकीच्या रिंगणात दिसले असते। एकूणच पाहायला गेलं तर नवीन झालेल्या आणि तुल्यबळ इच्छुकांच्या मांदियाळीने माकवे जिल्हा परिषदेची निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।